हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज ना मी काय केलं होतं, सकाळी पावभाजी केली होती आणि पाव भरपूर शिल्लक पडलेले होते आणि खूप भूक लागलेली होती इव्हिनिंगला आणि संध्याकाळी जास्त स्वयंपाक करायचा नव्हता. तर म्हटलं चला आज ना एक मस्त गरमागरम वडापाव खाऊशी वाटतोय. तर हे म्हटले मी बाहेरून आणणार नाही, तुला काय जे काही करायचंय तू घरीच कर. सो मग काय मी बटाटे लावून दिले आणि एक छोटंसं वाटण तयार केलं. अद्रक, मिरची आणि लसूण थोडंसं घेतलं, कोथिंबीर घेतली आणि मस्त दरदरीत त्याचं असं वाटण करून घेतलं. तोपर्यंत आपले बटाटे आहे मस्त छान असे बॉईल झालेले होते, त्यांना मॅश करून घेतलं. मस्त एक पॅन ठेवून दिला, पॅनमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग थोडंसं टाकलं आणि दळलेलं वाटण आपण तयार करून ठेवलेलं ते मस्त 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त त्यामध्ये हळद टाकली आणि त्यानंतर मॅश करून ठेवलेले बटाटे टाकून दिले. मस्त अशी इतकी छान जबरदस्त चटणी झाली होती ना. देन त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेतलं आणि छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू असं पिळून घेतला, तो पण लास्टला, आणि गॅस बंद करून दिला आणि एका प्लेटमध्ये आता थंड होण्यासाठी आपण काढून घ्यायचं आहे. आणि ते थंड होतं तोपर्यंत एक बॅटर तयार करून घ्यायचंय बेसनचं, म्हणजेच की वडापाव तयार करण्यासाठी. सो इथं मेजरमेंट आता काही नाहीये, तर तुम्हाला जसे वडे बनवायचे तसं तुम्ही बेसन घेऊ शकताय. सो इथं मी 2-3 चम्मच बेसन घेतलेलं आहे, हातावर थोडंसं क्रश करून ओवा टाकून घेतलेला आहे, चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि बस त्यामध्ये थोडंसं एक लाईट सोडा टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. झालं आपलं बॅटर रेडी. त्यानंतर आता इथे मस्त आपल्याला वडेपाव बनवायचे. तुम्हाला हवे तशा आकारात, हवे तितके छोटे मोठे तुम्ही त्या साईजने बनवू शकताय. सो मी छोटे छोटे असे मस्त बनवून घेतलेले आहे वडे आणि फायनली तेल सुद्धा इथं गरम झालेले आहे. एक एक करून आधी स्टार्टिंगला मी टेस्ट करण्यासाठी साहेबांना देते, त्याच्यामुळे मी आधी स्टार्टिंगला एक तळून बघते, साहेबांना टेस्ट करायला देते मीठ वगैरे ओके आहे का सगळ्या काही गोष्टी. मग साहेबांचा एक रिप्लाय आला ना की डन, व्यवस्थित आहे, तर मग पुढची प्रोसेस तयार करायला घेते. सो आधी सुरुवातीला आता इथं साहेबांना एक मस्त गरमागरम वडापाव देते. मस्त मिरच्या तळलेल्या आहे, त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे. पुदिन्याची चटणी इथं मी थोडीशी करून घेतलेली होती. सो आता बघूयात साहेबांचं रिॲक्शन कसं आहे. सो इथे वाजले होते संध्याकाळचे 7 आणि साहेब सुद्धा जस्ट आलेलेच होते. त्यांनी थोडंसं कंबर ताट केलं आणि त्यानंतर त्यांना गरमागरम मस्त वडापाव दिला, कारण की संध्याकाळची त्यांना भूक लागते. संध्याकाळी 7 वाजता भूक लागून जाते, कारण की दुपारचं जेवण त्यांचं 1 वाजता होतं. सो मग मी पटपट वडापाव तळले, कारण की कसं भूक लागते. आणि फायनली आमचे जेवण वगैरे तर 8 वाजेपर्यंत कंपल्सरी होऊन जातात डेली रोज. आम्ही जास्त उशिरा जेवत नाही, लवकर जेवतो आणि मस्तपैकी वॉकिंग वगैरे करून येतो. सो त्यांना टेस्टला दिला आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मी फायनली पुढची वडेपाव आहे सगळे तळायला घेतली आणि सो फायनली सगळ्यांना गरमागरम वडापाव दिला. पण सगळ्यांचा व्हिडिओ काही घेता आला नाही, तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. बाकीचा शिल्लक राहिलेला जो बेसनचा क्रश होता, सो त्याची मी चटणी तयार करून घेतली. थोडीशी गरम दळली, त्यामुळे थोडीशी ओली ओली झाली होती. बाकी वडापाव इतका सुंदर बनला होता की सगळे म्हटले की बस आता रुपाली गरमागरम वडापावचा एक गाडच लावायचा बाकी राहिलेला आहे. बस इतका टेस्टी झाला, सगळ्यांना इतका आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.